बरोबर मानवंदनेसाठी सर्वप्रथम आपल्या समोर मागील वर्षी विजेता चमू पंचायत समिती संवेदनशील असा हा तालुका आहे. जिल्हा कुपोषणमुक्त करण्याबरोबर व्यसनमुक्तीकरणाच्या उद्देशाने मुक्तीपथची झाडे जिल्हा व डॉक्टर राणी बंग यांचे बहुचर्चित असे सर्वशोधग्राम हे याच तालुक्यात तालुक्यात आहे. आदिवासींना वनहक्काचे अधिकार मिळवून देणारे जगप्रसिद्ध समाजसेवक देवाजी गौवार यांची जन्मभूमी व कर्मभूमी सुद्धा याच तालुक्यात आहे. यानंतर गडचिरोली जिल्हा मुख्यालयाची चमू माननीय श्री फिरोज लांजेवार यांच्या नेतृत्वात आपल्या समोर सादर होत आहे. माननीय श्री फिरोज लांजेवार शांतत आहेत. माननीय श्री फिरोज लांजेवार अति उत्साही कर्तबगार आणि तडफदार असे नेतृत्व असलेले गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचे कर्मचारी वृंद आपल्या समोर मानवंदनेकरिता सुरू आलेले आहेत. त्यानंतर आपल्या समोर पंचायत समिती भामरागड मानवंदनेसाठी उपस्थित झालेला आहे. दुःखी शोषित निराधार आणि निरक्षर लोकांना प्रेमाने जवळ घेणारे समाजसेवेचे व्रत जोपासणारे जगप्रसिद्ध थोर समाज सुधारक डॉक्टर प्रकाश आमटे यांचे वास्तव्य हेमलकसार हे ठिकाण पंचायत समिती भामरागड या ठिकाणी आहे. 3 नद्यांची त्रिवेणी संगम तसेच बिनागुंडा येथे निसर्गरम्य धबधबा सुद्धा याच तालुक्यामध्ये आहे. यानंतर आपल्या समोर मानवंदनेसाठी उपस्थित होत आहे पंचायत समिती एटापल्ली. आपल्या समोर ध्वजवाहक माननीय श्री तेजराव नंदगिरीवार सर आपल्या नेतृत्वात आपली समूह आणीत आहे. खनिज साधन संपत्तीने नटलेला व राज्याला नाही तर देशालाच खनिज संपत्तीचा उपलब्ध करून देणारा तालुका सुरजागड लोह प्रकल्प याच तालुक्यात असून आपल्या जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा तालुका आहे. यानंतर आपल्या समोर पंचायत समिती मुलचेरा याचे ध्वजवाहक आहेत माननीय श्री एडी भाछाड सर. चामोर्शी तालुक्यातून नव्याने निर्मित भौगोलिक दृष्ट्या लहान तालुका आहे. इथे बहुभाषिक असलेले नागरिक उपस्थित आहेत. यानंतर आपल्या समोर उपस्थित होत आहे पंचायत समिती अहेरी माननीय श्री वटी सर हे आपल्या नेतृत्वात पथसंचलन करीत आहेत. अहेरी हे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पोलीस मुख्यालयाचे मुख्य ठिकाण आहे. राजघराण्यांची परंपरा अजूनही जपून आधुनिकतेच्या वाटचालीने हा तालुका आहे. येथे दसरा महोत्सव अतिशय प्रसिद्ध आहे, सुपरिचित आहे. शासन स्तरावर नेतृत्व देणारे व जिल्ह्याची ओळख निर्माण करणारा हा तालुका आहे. घनदाट जंगलाने व्याप्त असून आदिवासी संस्कृती जपणारा व नैसर्गिक वैविध्यतेने नटलेला हा तालुका आहे. यानंतर आपल्या समोर पंचायत समिती चामोर्शी आपली संविधान तसेच उत्तरवाहिनी म्हणून ओळखली जाणारी वैनगंगा नदी ही सुद्धा याच तालुक्यातील वाहते. यानंतर आपल्या समोर सादर होत आहे पंचायत समिती गडचिरोली याचे ध्वजवाहक आहेत माननीय श्री राकेश ससाने. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून गोंडवाना विद्यापीठ सैनिकी शाळा सुसज्ज व बहुसुविधायुक्त माता व बाल रुग्णालय कोरोना काळात इतरही राज्यातील लोकांना दिलासा देणारे सुसज्ज व बहुसुविधायुक्त जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगाशी जोडणारे व उत्तम मार्गदर्शन मिळण्यास उपयुक्त असे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जिल्हा मुख्यालयाला असून जिल्ह्यातील बेरोजगार तरुण याचा लाभ घेत आहे. जे दुर्गम यांच्या नेतृत्वात आपल्या समोर पथसंचलन करीत आहे. जिल्ह्याच्या अति दक्षिणेकडील टोकावर असलेले तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेले नैसर्गिक सौंदर्याने न्हाऊन निघालेले सोमनूर हे सुपरिचित व सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला हा तालुका आहे. तेलंगणा राज्यातील सुप्रसिद्ध पालेश्वरी मंदिर हे सुद्धा या तालुक्यामध्ये आहे. अतिदुर्गम अशा तालुक्यातून येत असलेले समूहना मुख्यालयी खूप खूप स्वागत आहे. पंचायत समिती गडचिरोलीचे ध्वजवाहक आहेत आलोक रॉय, माननीय श्री
श्री आलोक राज शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या सर्वात प्रगत तालुका म्हणून आरमोरीची ओळख आहे। ठाणेगाव वैरागड येथील नागवंशीय गोंड राजाचा किल्ला हा आपला ऐतिहासिक वारसा जपून ठेवणारा गोंडकालीन संस्कृतीची साक्ष देतो। आरमोरी येथील हेमाडपंथीय देवालये रेशीम उद्योगाकरिता प्रसिद्ध असलेला हा आरमोरी एकमेव असा तालुका आहे। कृष्णा चावरकर यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या समोर सादर होत आहे जिल्ह्याच्या उत्तरेला बसलेला नैसर्गिक सौंदर्याने नटलेला धार्मिक सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीच्या मार्गावर असलेला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेला व त्यांचे वास्तव्य लाभलेला रत्तोंडी येथील महादेवगड कोबरा मेंढा येथील हनुमान मंदिर असलेला हा तालुका आहे। जयंतराव सर मंचाकडे नुकतेच पद्मश्री प्राप्त माननीय श्री परशुराम खुने साहेब हे सुद्धा याच तालुक्यामधील आहे। ही आपल्याला अतिशय सन्मानाची बाब आहे। पथसंचलनासाठी येत आहे त्यांचे ध्वजवाहक आहेत माननीय श्री नत्तू कहुकर। शैक्षणिक व औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आणि जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेला तालुका म्हणून या पंचायत समितीची ओळख आहे। कापडाची मोठी बाजारपेठ वैनगंगेच्या तीरावर बसलेला तालुक्याच्या मधामध गाढवी नदी वाहत असून झाडीपट्टीची रंगभूमी म्हणून या तालुक्याची ओळख आहे। झाडीपट्टीसाठी देसाईगंज हा तालुका फक्त गडचिरोली जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असे त्याची प्रसिद्धी आहे। जांभळा अशा गणवेश परिधान करून त्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने खूप सुंदररित्या त्यांनी इथे पथसंचलन केलेलं आहे। पंचायत समिती कोरची याचे ध्वजवाहक आहे माननीय श्री साईनाथ कलोने। जिल्ह्याच्या उत्तरेला बसलेला छत्तीसगड राज्य व गोंदिया जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला तालुका। नैसर्गिक सौंदर्यासोबतच इथे घनदाट जंगल मोकळे पठार व तेथील सौंदर्यात भर घालणारे टिपागड हे सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ याच तालुक्यामध्ये आहे। 60 गावांचे श्रद्धास्थान असलेले कुंभकोट देवस्थान हे सुद्धा या तालुक्याचे मुख्य आकर्षण आहे। संपूर्ण राज्यात जांभुळाची निर्यात करणारा हा तालुका म्हणून पंचायत समिती कोरची याची ओळख आहे। अतिदुर्गम तसेच घनदाट जंगलाने व्याप असला तरी त्यांची समूह खूपच काटेकोर पद्धतीने आणि उत्स्फूर्त असं प्रतिसाद आपल्याला खेळाडू व कर्मचाऱ्यांचा दिसलेला आहे। मानवंदनेचा कार्यक्रम पूर्ण होत आहे। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांना मी विनंती करतो की माननीय मंत्री महोदयांना व इतर मान्यवरांना मंचावर उपस्थित होण्यास विनंती करावी।